गुड आफ्टरनून. त्याचा असा न्यू टॉपिक आहे आपला हायड्रोपेनास. हायड्रोपेनासला पॉलीहायड्रोपेनास असंही बोललं जातं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एमनॉटिक फ्लुइडचं जे नॉर्मल रेंज आहे ती अप टू 800 ml आहे. जसं जसं पीक पीक असतं जस्टेशनल एजला हळूहळू वाढतं आणि जेव्हा मदर फुल टर्म मध्ये जवळपास येते तेव्हा त्याचं हळूहळू प्रत्येक वीकच्या हिशोबाने 125 ml जे फ्लुइड आहे ते कमी कमी होत असतं. म्हणजे नॉर्मल रेंज आहे 700 ते 800 ml पर्यंत आहे आणि सर्वात लेट प्रेग्नन्सी मध्ये ते 600 ml पर्यंत जातं. पण इथे काय आहे, पॉलीहायड्रोपेनासचा अर्थ काय होतो की इट इज अ स्टेट वेअर लायकर एमनिया एक्सीड 2000 ml, म्हणजे 2 लिटरपेक्षा जास्त सुद्धा त्याचं प्रमाण हे असू शकतं. त्याला आपण पॉलीहायड्रोपेनास किंवा हायड्रोपेनास असं बोलू शकतो. काही ठिकाणी पॉलीहायड्रोपेनास हा टर्म वापरला जातो, काही ठिकाणी फक्त हायड्रोपेनास हा शब्द वापरला जातो. म्हणजे कारण काय तर फिटल अनोमलीज ह्यामध्ये सर्वात मोठा डिफेक्ट कारण आहे हे बच्चूचे अनोमलीज. जर फिटल अनोमलीज असल्यानंतर या सगळ्या गोष्टी गरज असतात. मग ते एन्सेफेलोपॅथी असू दे, अब्सेन्स ऑफ फिटल सॉलिड रिफ्लक्स असू दे, सपरेशन ऑफ फिटल एडिज असू दे, ओपन स्पायना बायोफिला हे पण मेन रिझन आहे टू डेव्हलप पॉलीहायड्रोपेनास. इथे बच्चूचे फेशियल क्लेफ्ट असू शकतात, जिथे कट वगैरे असतात, सॉलिड कमी असल्या कारणामुळे ऍड्रेस असू शकतो. आणि हायड्रोप्स फिटल सुद्धा हे सगळे मेन रिझन आहे जिथे फिटल एन्सेफेलोपॅथी कारणामुळे फिटलची ग्रोथ नीट न झाल्या कारणामुळे एक्सेसिव्ह लायकर हे मदरच्या वोम मध्ये असतं. दुसरं प्लॅसेंटियल च्या रिझन मध्ये काय होतं की कोरियन एंजिओमा ऑफ प्लॅसेंटा, की कोरियनचा अंजिओमा असू शकतो. त्याच्यानंतर मल्टिपल प्रेग्नन्सी आहे, पॅटर्नल इश्यूज मध्ये डायबिटीज होऊ शकतं, मदरचं कार्डियक रिनल डिसीज होऊ शकतात, एडिमा ऑफ द प्लॅसेंटा इन्क्रीजेस ड्यू टू ट्रान्झिशन. या सगळ्या कारणामुळे मदर बेबी मध्ये किंवा फिटल डिफॉर्मिटीज फॉर्म होऊन लायकर चे जे प्रमाण आहे ते वाढतं. असे टाईप काय, क्रॉनिक आणि अक्यूट. अक्यूट म्हणजे जे जस्ट काही दिवसांपासून सुरू झालेलं आहे आणि क्रॉनिक जे खूप दिवस किंवा काही आठवड्यापासून मदरला हा त्रास होत आहे. त्याच्यामध्ये आता आपण अक्यूट हायड्रोपेनास बघूया काय असतं एक्झॅक्टली. तर अक्यूट हायड्रोपेनास मध्ये काय असतं, द ऑनसेट ऑफ अक्यूट अँड द फ्लुइड अक्युमुलेट्स विदिन द फ्यू डेज. जे हे ऑनसेट सडन झालेलं आहे आणि जे फ्लुइड जे आहे ते काही दिवसापासूनच अक्युमुलेट झालेलं आहे. इट युजली अकर बिफोर 20 weeks. युजली हे 20 आठवड्याच्या पेक्षा जर कमी जेस्टेशन असेल त्यावेळी असं होतं. इट इज युजली असोसिएटेड विथ युनिव्हॉल्युलर ट्विन्स और कोरियनजिओमा ऑफ प्लॅसेंटा. हे कधी होतं, युजली हे अक्यूट फेज जी आहे ती कधी होते हायड्रोपेनासची 20 आठवड्यांच्या आधी. आणि युजली कसं असतं, हे जर हे युनिव्हॉल्युलर ट्विन्स असतील किंवा जर 20 weeks जेस्टेशन पेक्षा कमी आणि इट इज युजली असोसिएटेड विथ ट्विन्स किंवा कोरियनजिओमा ऑफ द प्लॅसेंटा. प्लॅसेंटाचे कोरियनजिओमामुळे हे फॉर्म झालेलं असतं. साइन्स ऑफ सिम्पटम्स काय आहे याचे, एक तर पेशंट लुक इल, आजारी दिसतो मदर. एडिमा ऑफ द लेग्स वरती एडिमा येतो. abdomen is usually enlarged more than the period of amnesia. जे आता मदरचे जे पोट आहे किंवा abdomen जे आहे हे एनलार्ज झालेलं आहे. समजते का, इथे मी असं करते आता समजेल. Abdomen हे usually enlarged झालं आहे more than a period of amenorrhea. Fluid thrill is absent. फ्लुइडची जी थ्रिल आहे ती absent असते. फिटल पार्ट कॅनॉट बी फेल्ट, कारण फ्लुइड जास्त झाल्या कारणामुळे बच्चूचे जे पार्ट आहेत, बॉडी पार्ट आहे, तुम्हाला फेल होणार नाही किंवा एफएसए सुद्धा तुम्हाला ऑडिबल नसतात, ऐकण्यात येणार नाही. इंटरनल एक्झामिनेशन रिव्हील्स इफेसमेंट ऑफ सर्विक्स ऑर डायलेशन ऑफ द ऑस. जर तुम्ही इंटरनल एक्झामिन केलं, जर पीव्ही एक्झामिनेशन केलं बॉडीचं, तर तुम्हाला सर्विक्स जे आहे ते इफेसमेंट डायलेशन दिसेल. इफेसमेंट मध्ये वरती पण गेलं सर्विक्स आणि ऑस पण डायलेट झालेला आहे. सोनोग्राफी रिव्हील्स द मल्टिपल प्रेग्नन्सी ऑर फिटल अबनॉर्मल. जर तुम्ही सोनोग्राफी केलं यावेळेस तुम्हाला एक्झॅक्ट रिझल्ट कळेल की बाबा एक्झॅक्ट कारण काय तर मल्टिपल प्रेग्नन्सी असू शकते किंवा एखादं
फिटर अॅनॉमली कारणामुळे सुद्धा मदरचं लायकर जे आहे ते वाढलेलं असतं. सिम्पटम्स काय होतं, एक तर मदरला नॉशिया व्हॉमिटिंग होते किंवा ॲब्डोमिनल पेन हे कंटिन्यू चालू असतं. नंतर काय आहे, क्रोनिक पॉलीहायड्रोबिनस हे कधी होतं, तर हे वीक पासून आहे. आता आपण अगदी पहिल्यांदा वीक क्रोनिक बघूया. त्यामुळे काय होतं, सिम्पटम्स जर तुम्हाला खूप आठवड्यापासून जर तुमचं लायकर हे वाढत चाललंय मदरचं, तर तिला त्रास हा होणार. नुसतं ॲब्डोमेन पेन नाही होणार, तर तिला डिझनिया होणार. डिझनियाचा अर्थ काय होतो, तिला श्वास घ्यायला त्रास होईल, कारण पोटातलं पाणी वाढत चाललंय. पाल्पिटेशन होणार, तिचं धडधड वाढणार तिची हृदयाची, किंवा तिला धडधड फील होणार. नंतर एडिमा येणार, तिला सूज येणार. कशावरती, तर लेग पायावरती होईल. व्हेरिकोस्टिस इन लेग, जे आपले व्हेरिकोज वेन आहे त्याच्यात सुद्धा तिला इन्फेक्शन होऊ शकतं. किंवा वल्वा और हेमरॉइड्स, मे बी तिला त्या फ्लुइड प्रेशरमुळे वल्वा जे आहे आपलं पेरिनेल पार्ट, वल्वाचा आउटर साइड भाग आहे त्याचं पण इन्फेक्शन होऊ शकतं. किंवा त्याला हेमरॉइड्स म्हणजे मूळव्याध सुद्धा उठू शकतं. ॲब्डोमेन एक्झामिनेशन, तुम्ही पर ॲब्डोमेन एक्झामिन करता मदरचं, तर तुम्हाला काय दिसणार, ॲब्डोमेन इनलार्ज आहे, लुक्स ग्लोब्युलर विथ द फुलनेस ऑफ द फ्लॅंक्स ॲट द फ्लॅंक्स, म्हणजे फ्लॅंक म्हणजे ते असे हलणारे असतात ना, कुठेही फर्म नाहीये, फ्लॅंक आहे. ओके, इनलार्ज द लूक ग्लोब्युलर विथ द फुलनेस ऑफ द फ्लॅंक्स. स्किन इज टेन्स्ड, स्किन ॲब्डोमिनल प्रेशर वाढल्या काळामुळे फ्लुइड आहे त्यामुळे स्किन ही टेन्स्ड दिसते, शायनी दिसते, आणि लार्ज म्हणजे लार्ज अमाऊंट म्हणजे तिच्या ॲब्डोमिनल सायकल पेक्षा जास्त मोठी दिसते. पाल्पेशन, जर तुम्ही पाल्पेट करायचा प्रयत्न केला, जर तुम्ही हा असा मुवमेंट पाल्पेट करायचा प्रयत्न केला, तर हाईट ऑफ द युट्रस इज मोर दॅन द पिरियड ऑफ द एमनोरिया. जी युट्रसची हाईट असते ना, आपण एक 24 वीक्स नंतर आपण जेव्हा एफएसएच काउंट करतो तेव्हा आपण फंडस हाईट बघत असतो, तेव्हा तुम्ही ती युट्रसची जी हाईट आहे ती तिच्या जेस्टेशनल एज पेक्षा जास्त असते. ओके, गर्थ, ॲब्डोमेन गर्थ तुम्ही चेक करता ना, ॲब्डोमेन गर्थ आपण एजी असं बोलतो त्याला. ॲब्डोमेन गर्थ राउंड अम्बिलिकस इज मोर दॅन नॉर्मल. तुम्ही आता जेव्हा पेशंट युजली कसं करतो आपण, ॲब्डोमेन गर्थ पेशंटला फ्लॅट झोपायचं असतं, आणि बिंबीच्या म्हणजे नेवलच्या साईडला म्हणजे तुम्हाला एक मेजरिंग टेप घ्यायची असते, आणि बरोबर ती पाठी मागून पुढे कमरेपर्यंत, कमरेपासून मागे पुढे पोटापर्यंत, नेवलच्या म्हणजे तुमच्या नाभीच्या रेषेमध्ये सरळ एक रेषेत पॅरलली तुम्हाला ते राऊंड करून घ्यायचं आहे. पण त्यासाठी पेशंट शुड बी इन अ लाईन डाऊन पोझिशन. पेशंट हा लाईन डाऊन करणं गरजेचं आहे. तुम्ही बसल्या अवस्थेत किंवा सेमी रिकम्बंट पोझिशन मध्ये तुम्ही कधीही एजी होऊ शकत नाही. तर युजली ही एजी घेतल्यानंतर तुम्हाला जाणवेल की एजी ही नॉर्मल पेक्षा जास्त आहे. ओके, फ्लुइड थ्रिल कॅन बी